कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सोमवारी सायंकाळी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची बैठक झाली। शिवाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सक्त सूचना केल्या। महापालिका निवडणूक अत्यंत संवेदनशील असून सर्व पथकांनी दक्ष राहावं, कोणत्याही दबावाला बळी न पडता समाजकंटकांवर कारवाई करावी असे निर्देश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले। निवडणूक काळात पैशाची वाहतूक, दहशत निर्माण करणं, प्रलोभन दाखवणं अशा प्रकारांवर भरारी पथकाची नजर असेल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक झाली। त्याला निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी आणि सर्व पथकांचे कर्मचारी उपस्थित होते। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून महापालिकेने स्थापन केलेल्या 7 निवडणूक कार्यालयांची माहिती दिली। तसंच सर्व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या। येत्या महापालिका निवडणुकीसाठी पोलीस दल सज्ज असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष असल्याचं शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितलं। तसंच मतदान केंद्र आणि स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल। भयमुक्त वातावरणात नागरिकांना मतदान करता यावं यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भरारी पथकांची जबाबदारी स्पष्ट केली। निवडणूक खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराला 9 लाख रुपयांची मर्यादा आहे। या निवडणुकीत पैसा, प्रलोभनं आणि दबाव तंत्राचा वापर होणार नाही यासाठी पोलिसांचं लक्ष असेल असंही गुप्ता म्हणाले। तर उमेदवारांकडून रोजच्या खर्चाचा तपशील घेतला जाईल आणि तपासला जाईल असं मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ यांनी नमूद केलं। यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांच्यासह महापालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते।